दिल्लीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीला अजितदारांची दांडी पाहायला मिळाली। अजितदारांऐवजी आदिती तटकरे बैठकीला उपस्थित होत्या। 54व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला अजितदादा मात्र गैरहजर होते। अजित पवार यांच्या गैरहजेरीने आता चर्चांना उधाण आले। आज नवी दिल्ली येथे जीएसटी काउन्सिलची 54वी बैठक पार पडली। या बैठकीलाही अर्थमंत्री अजित पवार गैरहजर राहिले। अजित पवार यांच्याऐवजी मंत्री आदिती तटकरे या त्या ठिकाणी उपस्थित होत्या। एक असा या टीका टिप्पणी करणाऱ्यांना जीएसटीचं काउन्सिल त्याचं महत्त्व नेमकं काय मला कळत नाही। कारण मागच्याही बैठकीला राज्य सरकारच्या वतीने वित्त मंत्रालयाच्या वतीने आदितींनी ती बैठक हजेरी लावली होती। आजही जीएसटी काउन्सिलची जी बैठक आहे त्याला सुद्धा नामदार आदिती कॅबिनेट मंत्री आहे, दादांची किंवा वित्त विभागाची प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिली होती। एक बाब अशी असते की शेवटी जीएसटी काउन्सिलमध्ये आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात ते त्या ठिकाणी प्रभावीपणाने मांडणं हा महत्त्वाचा भाग राहतो। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचा प्रतिनिधी तिथे उपस्थित होता हे तेवढंच नक्कीच महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।